नमस्कार. पुन्हा एकदा आपण सर्वांचं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. तर आज आपण नवीन टॉपिक आणला आहे. टॉपिकचं नाव आहे वयवारी. एकदम सोप्या भाषेमध्ये प्रत्येक वर्षी या वयवारी या टॉपिक वरती फिक्स असा प्रश्न असतो. तर ते प्रश्न कसा असतात तर ते आपण बघूयात प्रश्नाच्या रूपात. बघूयात पहिला प्रश्न. प्रश्न काय आहे बघा पहिला. बिहवा आणि अमित यांच्या वयात आज 11 वर्षांचा फरक आहे. तर आणखी 10 वर्षांनी दोघांच्या वयात किती वर्षाचा फरक आहे. समजा जर आपण आजचं त्यांचं वय मानलं, बिहवाचे मानले 20 वर्षे वय, अमितचे वय मानले 11 वर्षे वय, 9 वर्षे वय, कारण या दोघांमध्ये फरक आहे 11 वर्षांचा. आता त्यांनी काय म्हटले, आणखी 10 वर्षांनी. जर आजचे त्यांचे वय 20 आणि 9 असेल तर आणखी 10 वर्षांनी वय होईल इथं 30, इथं होईल 19. तर पुन्हा जर बघा गेलं तर दोघांच्या वयातील फरक हा 11च येत आहे. याचा अर्थ तुम्ही कितीही वर्ष पुढे जावा किंवा कितीही वर्ष मागे या, परंतु दोघांच्या वयातील फरक चेंज होणार नाही. त्यामुळे जर फरक हा 11 वर्षांचा असल्यामुळे उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3 11 वर्षे. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न काय आहे बघा. राजेश, राघव आणि सीमा यांच्या वयांची बेरीज 40 वर्षे आहे. तर आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती. बघा आता राजेश प्लस राघव आणि सीमा यांच्या आजच्या वयांची बेरीज दिली आहे 40 वर्षे. पुन्हा त्यांनी काय म्हटले, तर आणखी 8 वर्षांनी. समजा आपणास त्यांचं फिक्स वय माहित नाही, परंतु एवढं माहिती आहे की समजा जर आपण ह्याचं वय मांडलं X वर्ष, ह्याचं वय मांडलं, सीमाचं Z मांडलं, हे सध्याची त्यांची वय आहेत. आणखी 8 वर्षांनी म्हणजेच X अधिक होईल 8, Y अधिक होईल 8, Z अधिक होईल 8, म्हणजे अधिक 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे किती. 8 दुने 16, 8 त्रिक 24, म्हणजेच 40 अधिक 24 होईल 64 वर्षे वय. म्हणजेच जर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज जर 40 वर्ष असेल तर आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज ही 64 येईल. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढील प्रश्न. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर मुलाचे सध्याचे वय किती म्हणले बघा. आता पहिल्यांदा काय म्हटले त्यांनी, वडील आणि मुलगा. पहिले विधान काय आहे बघा, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. याचा अर्थ दोघांमध्ये लहान कोण आहे, मुलं आहे. याचा अर्थ मुलाला आपण X म्हटलं. आता या मुलाच्या वयाच्या किती पट वय आहे वडिलांचं, 4 पट. म्हणजे पट म्हणजे करायचं 4 चे गुणाकार 4x. हे झालं पहिले विधान. पुढचे विधान वाचा. 5 वर्षानंतर म्हणजे जर आजचे वय ह्यांचे 4x आणि x असेल तर 5 वर्षानंतर होईल 4x अधिक 5 आणि x अधिक 5. वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणजे काय, तर x अधिक 5 च्या 3 पट हे वय वडिलांचं आहे. मग समीकरण काय होईल बघा, 3 कंसात x अधिक 5 म्हणजे मुलाच्या 5 वर्षानंतरच्या वयाच्या 3 पट वय आहे वडिलांचं 5 वर्षानंतरचं. आता बघा मग 3 गुणिले x 3x, 3 5 15 बरोबर 4x अधिक 5. दोन्ही समान करून घ्या. या ठिकाणी 4x या ठिकाणी 3x या मोठे 4x त्यामुळे 4x वजा 3x बरोबर या ठिकाणी 15 मोठे 5 लहान आहे
त्यामुळे ते 5 इकडे आणा, ते होईल वजा, म्हणजे 15 वजा होईल 5. 4 वजा 3 केलं तर आपण आले 1. x बरोबर येईल 10, म्हणजेच x बरोबर येईल 10. x आपण कुणाचं वय म्हटलं होतं, तर ते होतं मुलाचं वय. ते आले आजचे वय 10 वर्ष वय. आणि वडिलांचं काय येईल मग, 10 चोक 40 म्हणजे 40 वर्ष वय. तर त्यांनी विचारलं होतं आपल्याला मुलाचे सध्याचे वय, याचा अर्थ आपण सध्याच वय काढले, ते असणार आहे 10 वर्षे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं परफेक्ट उत्तर असणार आहे. बघा, बघूयात पुढील प्रश्न. काय दिलाय बघा प्रश्न. रमेश आणि सुरेश यांच्या वयांची बेरीज ही 42 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पट होते, तर रमेशचे सध्याचे वय काढा. प्रश्न एकदम सोपा आहे बघा. कसा सोडवायचा, तर पहिल्यांदा रमेश मानून घ्या, सुरेश. पहिलं विधान त्यांनी काय दिले बघा, रमेश आणि सुरेश यांच्या वयांची बेरीज ही 42 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पट होते. आता बघा, जर दोघांच्या वयांची 42 ही बेरीज कधीची आहे, आजची. आता 6 वर्षापूर्वी काय होईल मग, रमेशचे 6 वर्षापूर्वीचे वय 6 ने कमी होईल, सुरेशचे देखील 6 ने कमी होईल. याचा अर्थ 6 ने 12 कमी करा, ते येईल 30. म्हणजेच 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज होती 30 वर्ष. आता विधान त्यांनी काय दिले बघा, रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पट आहे. याचा अर्थ कुणाचे म्हटलंय, रमेशचे. कुणाच्या म्हटलंय, सुरेशच्या. सुरेशचं जर आपण x म्हटलं तर सुरेशच्या वयाच्या दुप्पट हे रमेशचे वय असल्यामुळे ते आलं 2x. आता 2x आणि x ही कधीची वय आहेत, तर ते आहेत 6 वर्षापूर्वीची. आणि आपणास 6 वर्षाची तिथे बेरीज निघली आहे बघा 30 वर्षे. मग काय होईल बघा, 2x अधिक x बरोबर 30. 3x बरोबर 30, x बरोबर येईल 10. म्हणजे x आपण कुणाला म्हटलं होतं, तर ते होते सुरेशचे. पण कधीचे वय होते, तर ते होते 6 वर्षापूर्वीचे. मग त्या ठिकाणी बघा, जर आपण बघायला गेलो तर सुरेशचे येईल 10, तर 10 येईल 20. हे आले रमेशचे वय, हे आले सुरेशचे वय. परंतु हे वय आहे 6 वर्षापूर्वीचे. त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये विचारले रमेशचे सध्याचे वय. याचा अर्थ 6 वर्षापूर्वी जर 20 वर्ष वय असेल, तर आज असणार 20 अधिक 6 26 वर्षे वय. म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढील प्रश्न. मनीष व महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. आजच्या वयांचं गुणोत्तर म्हणले म्हणजे त्यांची जे आजचे वय काय आपल्याला माहित नाही. परंतु जर आपण बघितलं तर मनीष आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 म्हणजे असते 3/5. म्हणजे मनीष आणि महेश यांचे जे वय आहेत त्या वयांना जर आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर त्या ठिकाणी ते गुणोत्तर 3:5 म्हणजे 3/5 येते बघा. पुढे त्यांनी काय म्हटलंय, 5 वर्षानंतरचे महेशचे वय 20 वर्ष आहे. 5 वर्षानंतरचे म्हटलंय बघा. याचा अर्थ 5 वर्षानंतर जर 20 वर्ष वय असेल तर ते आज असेल. वजा 5 केलं तर उत्तर निघेल बघा 15. म्हणजे हे आलं आजचे वय. तर त्या ठिकाणी महेशचे आजचे वय आले 15 वर्षे वय. आणि त्यांनी म्हटलं होतं की 3:5 हे त्यांच्या आजच्याच वयाची गुणोत्तर आहे. परंतु हे वय नाहीत, हे आहेत गुणोत्तर. गुणोत्तर म्हणले की x मानायचं बघा. मग 3x छेद आलं 5x बरोबर. त्यापैकी आपणास काय निघले बघा, महेशचे वय निघले आजचे 15 वर्षे वय. म्हणजे 5x म्हणजेच 15 असेल, तर 3x म्हणजे काय. जर आपण ही क्रिया केली तर त्या ठिकाणी x ला x कॅन्सल होईल. 15 गुणिले 3 केलं 45 येईल, भागिले 5 केलं तर निघेल बघा 9 वर्षे वय निघेल बघा
कुणाचे? मनीषचे. तर त्यांनी काय म्हटलंय बघा, हे कधीच आहे बघा, आपण गुणोत्तर हे आजचे होते त्यामुळे आजचे वय असणारे 9 वर्ष, परंतु प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 5 वर्षापूर्वीचे मनीषचे वय. मग जर आजचे वय 9 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी मागे जावा. 9 वाजता जर आपण 5 केलं तर त्या ठिकाणी उत्तर निघेल 4 वर्षे वय. पर्याय क्रमांक 2 हे अचूक असे उत्तर असणार आहे बघा. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न काय दिला आहे बघा, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 8:3 आहे. हे आहे आजच्या वयाचे गुणोत्तर. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर त्या ठिकाणी ते 8:3 येत आहे. आजपासून 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. तर वडिलांचे आजचे वय काढा. तर वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 8:3. याचा अर्थ हे गुणोत्तर आहे, परंतु जर आपल्याला वय काढायचं असेल तर त्याला x ने गुणावा लागेल. ते येईल 8x आणि 3x. आणि हे आहे आजच्या वयांचे गुणोत्तर होते, म्हणजे आजची वय आली तर त्या ठिकाणी जर आणि 10 ऍड केलं तर ते निघन बघा 10 वर्षानंतरचे वय. आणि जर त्या वयाला जर आपण अनेक अतिसंक्षिप्त रूप दिलं तर त्या ठिकाणी ते येत आहे 2:1. जर x ची आपल्याला किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? तिरकस गुणाकार करावा लागेल. मग 8 गुणिले 1 8x अधिक 10 1 10 बरोबर 2 6 6x अधिक 22 20. पुढे 8x वजा काले अधिक 6x इकडे येईल वजा 6 बरोबर अधिक 20 कडे हे अधिक 10 होईल तिकडे वजा, म्हणजे 20 वजा 10 होईल. 8 वजा 6 आलं 2x बरोबर 10. तर 2x बरोबर 10 तर x बरोबर येईल 5. म्हणजे आपण x हे मानलेले वय होते ते आले 5 वर्ष वय. याचा अर्थ जर त्यांनी काय म्हटलं होतं बघा, वडिलांचे आजचे वय काढा, म्हणजे आजच्या गुणोत्तराला त्यांना गुणावं लागेल. मग आजचे गुणोत्तर होते त्यांचे 8/3. वडिलांचे होते 8, म्हणजे त्या 8 गुणिले जर आपण 5 केलं तर त्या ठिकाणी त्यांचे आजचे वय निघेल 8×5 40 वर्षे वय. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढील प्रश्न. एका कुटुंबातील 5 व्यक्तींचे सरासरी वय 24 वर्षे आहे. नवीन सदस्य आल्यामुळे सरासरी वय 21 वर्षे झाले तर नवीन सदस्याचे वय किती? प्रश्न एकदम सोपा आहे, परंतु पहिल्यांदा सरासरी म्हणजे काय कळलं पाहिजे. सरासरी म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांच्या व्यक्तींची बेरीज भागिले व्यक्ती बरोबर सरासरी येत असते. म्हणजे या ठिकाणी बघा आता आपल्याला सरासरी म्हणजे काय माहित पाहिजे. सरासरी बरोबर असते एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. या ठिकाणी त्यांनी आपल्याला सरासरी दिली आहे म्हणजे ती आली आहे 24 बरोबर. एकूण त्यांनी बेरीज दिलेली नाही म्हणून x माना. आणि एकूण संख्या आपल्याला माहित आहेत ते आहेत 5, म्हणजे भागिले 5 करा. तर x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथं भागिले 5 आहे तिकडे होईल गुणुले 5, म्हणजेच x बरोबर 24 गुणुले 5 करा. x बरोबर येईल 120, म्हणजे त्यांची बेरीज असणार 120. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, नवीन सदस्य आल्यामुळे सरासरी वय 21 वर्षे झाले. सेम प्रकारे बघा एकूण बेरीज त्यांनी दिलेली नाही. नवीन सदस्य ऍड झाल्यामुळे 5 अधिक 1 होईल 6 बरोबर. सरासरी त्यांनी दिली आहे 21. तर x ची जर आपल्याला किंमत काढायची असेल तर या ठिकाणी भागिले 6 ते होईल इकडे गुणिले 6 21 होईल 126. तर ज्या वेळेस 5 व्यक्ती होत्या त्यावेळेस त्यांच्या वयांची बेरीज होती 120 वर्षे, परंतु 6वा ऍड केल्यानंतर त्या ठिकाणी 120 बेरीज येत असेल तर नवीन सदस्याचे वय काढण्यासाठी नवीन बेरीज वजा जुनी बेरीज करा, ते येईल 6 म्हणजे 6 वर्षे वय.
बघूयात पुढील प्रश्न. रमेश, सुरेश आणि महेश यांच्या वयांची सरासरी 18 आहे. एकदम सोपं आहे बघा. सरासरी त्यांनी दिली आहे 18. व्यक्ती आहेत 3, म्हणजे 18 त्रिक येईल 54. बेरीज पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. रमेशचे वय 20 वर्षे, सुरेशचे वय 16 वर्षे, तर महेशचे वय किती? तिघांची बेरीज 54 वर्षे असल्यास रमेशचे वय आहे 20 वर्षे अधिक सुरेशचे आहे 16 वर्षे वय अधिक तिसऱ्याचं आपल्याला वय काढायचंय, बरोबर त्यांची बेरीज आहे 54 वर्षे वय. 20 अधिक 16 येत आहे 36 अधिक x बरोबर 54. x बरोबर येईल 54 वजा 36 ते येईल 18. म्हणजे तिसरी व्यक्ती असणारे महेश आणि त्या महेशचे वय असणारे 18 वर्षे वय. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढील प्रश्न. तृप्तीचे वय स्वातीच्या वयाच्या दुपटीहून 3 ने कमी आहे. प्रथमतः जर हे दुप्पट आलं किंवा अंश आणि छेदाच्या रूपामध्ये गणित आली तर पहिल्यांदा ती सगळी त्या ठिकाणची जी नावं आहेत ती मांडून घ्या. या ठिकाणी तृप्ती असेल, स्वाती असेल आणि गौरी असेल. 3 व्यक्तींपैकी त्यांनी आपल्याला एका व्यक्तीचं वय दिलं आहे बघा. वय दिलंय कोणाचं? तृप्तीचे, आणि ते वय आहे 19 वर्षे वय. याचा अर्थ तृप्तीचं आले 19 वर्षे वय. आता तृप्तीचे विधान कुठे आहे बघा. तर पहिले विधान त्यांनी काय दिलं? या तृप्तीचे वय स्वातीच्या वयाच्या, कुणाच्या म्हटलंय? स्वातीच्या. ज्याला त्याला x माना. स्वातीच्या वयाच्या चा चे म्हणजे गुणाकार, दुपटीहून म्हणजे 2 वजा 3 केलं तर त्या ठिकाणी ते असणारे तृप्तीचं वय म्हणजे 19 वर्षे वय. मग आता काय होईल बघा. 2x वजा 3 बरोबर 19. 2x बरोबर या ठिकाणी जर वजा 3 असेल तर ते होईल तिकडे अधिक 3 म्हणजे होईल 22 आणि x बरोबर होईल 11. मग x वय आपण मानलं होतं स्वातीचं आणि त्यांनी विचारलं होतं आपल्याला स्वातीचेच वय विचारलं आहे बघा. याचा अर्थ स्वातीचे वय आपण x मानल्यामुळे ते असणारे 11 वर्षे वय. पर्याय क्रमांक 3. बघूयात शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न काय दिलाय बघा. अजयचे वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी असून धोंडिबाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. तर जर धोंडिबा 70 वर्षाचा असेल तर तिघांच्या वयांची बेरीज किती? मागचाही प्रश्न सेम होता. पहिल्यांदा तिघांची नावे मांडून घ्या. अजय, रमेश, धोंडिबा. या तिघांपैकी आपणास एकाचे त्यांनी वय दिले आहे. ते आहे धोंडिबाचे वय 70 वर्षे वय. आता धोंडिबाचे विधान कुठे बघा. पहिले विधान त्यांनी काय म्हटले? अजयचे वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी असून धोंडिबाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. काय म्हणलंय? धोंडिबाच्या. धोंडिबाचं वय किती मानलं होतं आपण? 70. चे म्हणजे गुणुले 4/7 पटीपेक्षा, पट म्हणले करायचं गुणाकार, 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. कुणाचे वय आहे ते? अजयचे. म्हणजे धोंडिबा उरणात आपण अजयचे वय काढणार आहे बघा. ते काय असेल? 7 × 7 7 10 70 10 40 40 अधिक 2 42 वर्षे वय असणार आहे ते अजयचे. पुन्हा बघा पुढचं विधान काय म्हटले. आता अजय वरून आपल्याला रमेशचे वय काढावं लागेल. रमेशचं काय म्हणले बघा. रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी. कुणाचे वय? अजयचे वय. अजयचे वय असणारे 42 वर्षे वय. या पुढं
रमेशच्या, आता रमेशचे वय आपल्याला माहित नाही म्हणून एक्स माना. रमेशच्या वयाच्या म्हणजे चाचीचे म्हणजे गुणाकार 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी. आता याचा अर्थ इकडे -3 असेल तर तिकडे होईल +3 म्हणजे 42 + 3 होईल 45 बरोबर 3 × x 3x छेद होईल 2. x ची किंमत काढण्यासाठी या ठिकाणी 3x/2 आहे तर जिकडे ठिकाणी भागिले आहे 2 ते इकडे होईल गुणुले, वर असणारे 3 ते होईल भागिले, म्हणजेच 45 × 2 भागिले 3 केलं तर 15 × 45 15 × 30. तर रमेशचे वय आले 30 वर्ष वय म्हणजेच. आणि पुढे त्यांनी काय म्हटले, तिघांच्या वयांची बेरीज किती म्हणजे 42 + 30 आलं 72 अधिक हे 70 ते 142 वर्षे वय म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज झाली 142 वर्षे वय. अशा रीतीने आपण 10 प्रश्नांचं एकदम सविस्तर असं काळजीपूर्वक विश्लेषण केलं आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा प्रश्न पाहण्यासाठी गुरुकुल एवोके क्लासेसला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.